आपलं शरीर खरंच निरोगी आहे का हे ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला आजार लागल्यावर लक्षात येतं की खरं आरोग्य म्हणजे आजार नसणं नाही, तर शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींचं संतुलन असणं. मन शांत आणि आनंदी असणं. निरोगी शरीराचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे मनावर ताण, चिंता, राग नसणं. तुम्ही सहज निरोगी राहू शकता आणि जीवनाबद्दल तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असतो. तेव्हा समजावं की आपण निरोगी आहे. झोप खोल आणि वेळेवर येते. रोज रात्री 7 ते 8 तासाची शांत झोप लागत असेल आणि उठल्यावर ताजंतवानं वाटत असेल, तर हे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे. झोपेत खूप हालचाल होणं, वारंवार जाग येणं हे शरीरात ताण किंवा असंतुलन दाखवतं. भूक योग्य वेळी लागणं, वेळेवर भूक लागणं आणि अन्न खाल्ल्यानंतर पोट हलकं, सुखद वाटणं म्हणजे पचन व्यवस्थित आहे. हे आयुर्वेदामध्ये अग्नी संतुलित असल्याचं लक्षण असतं. शौचक्रिया नियमित आणि सहज असते. रोज सकाळी सहज वेदनारहित पूर्ण शौच होणं हे शरीरातील स्वच्छतेचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता म्हणजे शरीरात विषद्रव्य साचत राहतात. मूत्र स्वच्छ, फिक्कट पिवळं आणि नियमित असणं. मूत्र जळजळ, दुर्गंध नसलेलं आणि रंग हलका असेल तर मूत्रपिंड चांगलं काम करतंय. शरीरात ऊर्जा आणि उत्साह असणं, दिवसभर थकवा न येणं, कामात उत्साह असणं हे खऱ्या निरोगी शरीराचं लक्षण आहे. हृदयाचे ठोके, श्वासोच्छवास सामान्य असणं. विश्रांतीत असताना हृदयाची गती 60 ते 80 बीट्स प्रति मिनिट असावी. श्वास खोल आणि आरामदायक असावा. शरीराची लवचिकता. शरीर सहज वागतं. पाठीला, सांध्यांना वेदना नसतात म्हणजे स्नायू, सांधे निरोगी आहेत. नखे गुळगुळीत, गुलाबी आणि तुटत नसलेली असतात. नखांवर रेषा, पांढरे ठिपके, पिवळेपणा नसतो. जीभ स्वच्छ आणि गुलाबी रंगाची असते. जिभेवर पांढरी पुटी नसते. हे पचन चांगलं असल्याचं लक्षण आहे. आयुर्वेदामध्ये जिभेला आरोग्याचा आरसा असं म्हटलं जातं, कारण त्यावरूनच आपलं आरोग्य कळतं. त्वचा गुळगुळीत, चमकदार आणि खाज नसलेली असते. त्वचा नैसर्गिक चमकदार असते, कोरडेपणा नसतो. डोळ्यात चमक असते. डोळे स्वच्छ आणि पांढऱ्या भागावर पिवळेपणा नसतो, थकवा नसतो. डोळे लाल नसतात. कान, नाक, घसा स्वच्छ असतो. सर्दी नसते, नाक बंद होत नाही, कानातून आवाज येत नाही, घसा दुखत नाही. रोगप्रतिकारशक्ती चांगला असल्याचं लक्षण आहे. दात आणि हिरड्या मजबूत असतात. हिरड्या गुलाबी रंगाच्या असतात. वजन योग्य प्रमाणामध्ये असतं. शरीर जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही. रक्तदाब आणि साखर नियंत्रणामध्ये असते. तेव्हा समजून जावं की आपलं आरोग्य चांगलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या श्वासातून वास येत नाही. मुखातून ताजेपणा येतो. दुर्गंध येत नाही. म्हणजे पचन आणि तोंडाचं आरोग्य चांगलं आहे. स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही चांगली असते. एकाग्रता, निर्णय क्षमता चांगली असते. तेव्हा समजावं की आपल्या मेंदूचं आरोग्य चांगलं आहे. त्वचेला, केसांना, डोळ्यांना नैसर्गिक तेज असतं. हे शरीरातील रक्त, रस आणि हार्मोन संतुलनाचं प्रतीक असतं. रोगप्रतिकारशक्ती मजबूत असते. वारंवार सर्दी, ताप नसतो. शरीराचं तापमान संतुलित असतं. स्वतःबद्दल आणि जगाबद्दल समाधानाची भावना असते. हे मानसिक आरोग्य उच्च असल्याचं लक्षण आहे. जेव्हा आतून शांतता आणि तृप्ती वाटते. पाय सुजत नाहीत. पाय सुजले नाहीत म्हणजे हृदय, मूत्रपिंड आणि रक्तप्रवाह चांगला आहे. केस गळत नाहीत आणि मऊ चमकदार असतात. निरोगी आहार आणि हार्मोन संतुलनाचं हे प्रतीक असतं. त्याचप्रमाणे हालचाल सहज आणि वेदनारहित होतात. चालताना, उठताना, बसताना अडचणी नसतात. श्वास खोल घेता येतो. श्वास घेण्यात सहजता असते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे रोज सकाळी उठल्यावर ताजंतवानं आणि आनंदी वाटतं. तुमचं शरीर ह्या भौतिक लक्षणांमध्ये बसत असेल तर समजा की तुम्ही खरंच निरोगी आहात आणि जर काही गोष्टींमध्ये तफावत दिसली तर ती तुमच्यासाठी आरोग्य सुधारण्याची दिशा आहे, आजाराची नाही. तेव्हा दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता उपचारही घ्या आणि निरोगी नक्कीच राहण्याचा प्रयत्न करा.